जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्री सद्गुरु चरित्र अध्यायातील आपण अ, उप उपासनेचा हा भाग आहे. एक दिवसाची उपासना 4 ओव्या घ्यायच्या आहेत. चला आपण वाचायला घेऊया. पान क्रमांक 76. सांगितले संतोषी लिंग महिमा अपार. नारद म्हणे लंकानाथा, देव अधिक तुझे आता. लिंग लादलासी अमृता, जानो आम्ही अत्यंत. दाखवी लिंग आम्हा कैसे, खून जाणे परियेसा. लिंग लक्षण तुम्हासी सविस्तर सांगेन. नारदाच्या बोलासी विश्वास न करी, परियेसा दाखवी दुरुनी. करेसी व्यक्त करोणी. लिंग तये वेळी नारद म्हणे लंकेशा, लिंग महिमा प्रकाशा. सांगेन एक बहु असा. एक कथा ऐके बैसोनी. लिंग उपजले हे ना कवणे दिवसी. जाणे आपण पूर्वापरेसी एक चित्ते. परियेसी कथा असे अपूर्व एक. गिळो न सकळ सैरी भासी. मृग एक काळाग्नी ऐसी. ब्रह्मांड अखंड परियेसा. पडिला होता तो मृग. ब्रह्मा विष्णू महेश्वरांनी केले होते परिधीसी. मृग मारिला परियेसी. भक्षिले मेद ते वेळी. त्यासी होती 3 शिंगे. त्या खाली होती 3 लिंगे. तिघी घेतली 3 भांगे. प्राणलिंगे परियेसा. लिंग महिमा एकेकानी. जे पूजितील वर्षे तिनी. है ना, तेची ईश्वर होतील निर्गुणी. वरदमूर्ती तोची होय. लिंग असेल जे स्थानी, तेची कैलास असे जाणी. महत्व होते याची गुणी. ब्रह्मा विष्णू महेश्वरांनी असे माणिक. अपार महिमा सांगेन एक नेमा. रावण म्हणे कार्य आम्हा, जावे त्वरित लंकेसी. म्हणून निघाला भावळी. नारद म्हणे तये वेळी. बघा आपल्या ना सुरुवातीपासून सगळे व्हिडिओमध्ये आपल्या जे चॅनलमध्ये आहेत ना, तर सगळे अध्याय आपण इथं अपलोड केलेले आहेत. तर सुरुवातीपासून जर तुम्ही ऐकत आला तर तुम्हाला पुढे काय चाललं हेही नक्की समजेल. तर बघूया. श्री सद्गुरु चरित्र ज्ञानविवरण अध्याय 6 चालला आहे की नाही आपला. गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंग स्थापन नामा. आता एक ओवी झाली, आता दुसरी चालू करू. तर 77. सूर्यास्थ मान आहे जवळी. संध्याकाळ ब्राह्मणासी. सहस्र वेद तू वाचिसी. संध्याकाळी मार्ग क्रमिसी. वाटेसी होईल तुझ निशी. संध्या लोप होईल आम्ही राहू सध्या वदनासी. म्हणून नारद परियेसा पुसोनी. रावणासी गेला नदीसी. है ना, नारद इतुक्या अवसरी. गणेश पातला ब्रह्मचारी. रावणा पुढे चरणचारी. समिधा तोडी कौतुके. है ना, रावण चित्ती मानसी. व्रतभंग झाला आपणासी. सध्या करावी त्रिकाळसी. संदेह घडला म्हणत असे. ईश्वरे सांगितला आपणासी. लिंग ठेवावे भूमीसी. सध्या समय झाली निशा. काय करू म्हणत असे. तव देखिला ब्रह्मचारी अति सुंदर बाळकृपी. हिणत असे नदी तीरी. देखिले रावणे तये वेळी. मग विचारी लंकानाथ. ब्रह्मचारी कुमार दिसत न करील आम्हा विश्वासघात. लिंग देऊ तया हाती. सध्या करू स्वस्थ स्थितेसी. लिंग असेल तयापाशी. बाळक आहे हा निश्चितेसी. म्हणून गेला तया जवळी. देखून या दश शिर पळतसे लंबोदर. रावण झाला द्विजवर. अभय म्हणत गेला जवळी. रावण पुसे तयासी. तू कवन सांग. है ना, आम्हासी माता पिता कवन तुझसी. कवन कुळी जन्म तुझा. ब्रह्मचारी म्हणे रावणा इतुके पुससी किंकरा. आमचा बापे तुझ रिना. काय देणे सांग मज हसोनिया. है ना. तर बघा किती सुंदर आणि सरळ एकदम आपलं मराठी आपली भाषा असते ना, अगदी साधी सोपी खूपच आहे बघा. आणि कसं होतं, आता तुम्ही आता हे समजा तुम्ही हे ऐकलं, मागे काय चाललंय पूर्ण आपले जो हा नवीन अध्याय चालू झाला ना, तर सुरुवातीपासून ऐकलं तर तुम्हाला समजेल ना. है ना. तर आता तिसरी ओवी चालली. लंकेश्वर लोभे चरीला त्याचा कर. सांगा बाळा कवनांचा कुमार. प्रीती भावे पुसतो मी. ब्रह्मचारी म्हणे रावणास. आम्हासी सकळ देईन परियेसा. सुखे चाल आम्हा सरसी. म्हणे रावण तये वेळी. ब्रह्मचारी म्हणे त्यासी. लंकेसी आहेत बहु राक्षसी. आपण बाळक अरण्यवासी. खातील तेथे मज देखा.
न ये तुझी या नगरासी सोडी जाईल घरासी है ना. शुद्धे पिढीलो बहुअसी म्हणितो बक्षिते भातुले इतुके लोक एकोणी लंकानाथ त्या बाळका ते संभोखित लिंग धरी ऐसेल म्हणत है ना. सध्या करीन तवरी बाळक विनतसे तयासी न धरी लिंग परियेसा ब्राह्मणाची आचारी आपण अरण्यवासी उपद्रू नको म्हणतसे तुझे लिंग असेल जड आपण बाळक असे वेडे नेघे लिंग जाई सोड धर्म घडेल. पान क्रमांक परत आपला 4थी ओळी चालू आहे. धर्म घडेल तुम्हासी नाना परी सभोखित लिंग देत लंकानाथा सध्या करना आपण त्वरित समुद्र तीरी बैसलना ब्रह्मचारी थडीसी है ना. उभा विनतसे रावणासी जड झाली आपणासी ठेवील त्वरित भूमीवरी 3 वेळ है ना. तुम्हासी बोलावीन परियेसा वेळ लागला लिया तुम्हासी ठेवीन आपण भूमीवरी ऐसा निर्धार करुनी उभा गणेश लिंग धरुणी समस्त देव विमानी है ना. बेसुनी पाहती कौतुक है ना. तर बघा अर्धसमयी रावणासी बोलावे गणेश परियेसा जड झाले आपणासी लिंग घे गा म्हणतसे न्यासपूर्वक अर्ध देता रावण करीतो अतिविवेका हाती दाखविता बाळका येतो राहो म्हणून अनेक एक क्षण पाहुनी गणेश बोले वेळ दोन्ही जड झाले म्हणून शीघ्र यावे म्हणतसे न ये रावण ध्यानस्थ है ना. गणेश असे उच्चारित समस्त देवी साक्षी करीत लिंग ठेविले भूमीवरी श्री विष्णू ते स्मरोनी लिंग ठेविले स्थापोनी संतोष झाला गंगनी पुष्पे वर्तती सुरवर अर्ध देवुनी लंकेश्वर निघूनी आला वेगवत्तर मग देखिले लिंग तत्र तव भूमीवरी ठेविले असे आवेशोनी रावण देखा टोले मारी गणनायका हास्यवदने रडे तो देखा ठेविले असे आवेशोनी रावण देखा टोले. तर बघा भूमीवरी लोळतसे म्हणे माझ्या पितयाशी सांगे नाता त्वरितेसी का मारिले बाळकासी म्हणून निघाला रडत होत देखा मग तो रावण काय करी लिंग धरुनी दृढ. तर अशा प्रकारे बघा आपल्याकडे तर 4 ओव्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्या झालेल्या आहेत म्हणजे 1 दिवसाची आपली उपासना. तर हा व्हिडिओ तुम्ही ऐकला तर काय होईल तुमचं उपासना ही 1 दिवसाची घडली जाईल. तर अशा प्रकारे आपण अगर चॅनलला नवीन असताना तर सबस्क्राईब करा आणि 1 लाईक करा. तर ज्यांच्याकडं समजा ग्रंथ नाही आहे किंवा वाचन करता येत नाही आहे वयोवृद्ध आहेत अशांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर स्वारींची आज्ञा घेऊन हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ.